त्या तासामध्ये आपण टेन्स मग टेन्स बघत असताना आपण मला असं वाटतं काळाचे प्रकार बघितले आपण 3 आणि प्रत्येक काळामध्ये त्याचे उपप्रकार पडले 4 बरोबर आहे. तर मग 4 प्रकारामध्ये काय साधा काळ, चालू काळ, पूर्ण काळ आणि चालू पूर्ण काळ आहे ना. तर मग आपण त्यापैकी साधा काळ बघितला, त्यानंतर कोणता काळ बघितला आहे, साध्या काळानंतर चालू काळ बघितला बरोबर आहे. मग साध्या काळामध्ये मूळ क्रियापद एमेजार यापैकी जे क्रियापद आहे त्या क्रियापदानुसार आपण सहाय्यकारी क्रियापद वापरलं. त्यानंतर मग चालू काळ आहे. चालू काळामध्ये क्रियापदाला काय लावलेलं आहे आपण ING लावलं आहे कारण चालू आहे. त्यानंतर आज आपण जे आहे तर जो पुढचा काळ आहे साध्या काळातलाच तो काळ आता या ठिकाणी बघायचं. याकडे सर्वांनी काय करायचं लक्ष द्यायचं आहे. बाकीचे मुलं इंटरव्ह्यूमध्ये घरी गेलेत का? चालेल. काय साखरपुडा वगैरे काहीतरी आहे ना. चला मग आता आपण काय करूयात पुढचा प्रकार या टेन्स मधला जो आहे तो पुढचा प्रकार आपल्याला आता बघायचा आहे. ठीक आहे. हा म्हणजे साध्या काळातला जो काही चौथा प्रकार आहे, साध्या काळातला चौथा शेवटचा प्रकार साध्या काळातला तो बघायचा आहे. तो काय आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जसं की आता तुम्ही माझ्याकडे बघताय, मी तुम्हाला शिकवतोय. ठीक आहे. समजा तर सचिनने बॅट घेतलेली आहे, सचिन इथं उतरलेला आहे, आपण सचिन खेळतोय, सचिनने 50 मारलेली आहे, 50 मारून झाले तरी सचिन खेळतोय. आपण जर बोलता बोलता जर विचारलं अरे सचिनने किती रन काढले, अरे 50 झाले त्याचे, म्हणता तुम्ही 50 झालेले 50 झालेले म्हणजे काय झाले या ठिकाणी सध्या तो आणि आता काय करतो आउट झाला का नाही, तो कंटिन्यू खेळतोय. तो सध्या तो खेळतोय, त्याचे काढून पण झालेले आहेत, 50 रन काढून झाले, परंतु सध्या तो खेळतोय. ठीक आहे. सध्या तो खेळतोय म्हणजे क्रिया. आता मी जेवण करायला लागलो, मी काय करतो जेवण करायला लागलो. जेवण झालं का नाही, जेवण चालू आहे. अरे आतापर्यंत मी ना 2 पोळ्या खाल्ल्यावर आज माझं पोटच भरे ना, माझं पोट भरे ना, जेवण अजून बाकीच आहे, अजून भूक लागलेली जरा, अजून पोळ्या व्हायला हे काय जरा गरम गरम चालू आहे, त्याच्यामुळे चालू आहे सध्या. म्हणजे 2 पोळ्या खाऊन झालेल्या आहेत, सध्या जेवणही चालू आहे. म्हणजे क्रिया होऊन गेलेली असते आणि क्रिया चालूही असते. त्यावेळेस तो जो काही काळ असतो तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू सध्या चालू आहे, काही क्रिया होऊन गेलेली आहे आणि ती प्रेझेंट मध्ये आहे, ती वर्तमानात आहे, म्हणून त्याला म्हणायचे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ. मग या ठिकाणी चालू पूर्ण वर्तमान काळ समजून घेत असताना आपला प्रथम आपण काही पुन्हा डबल इकडे जसे काही नियम आहे तसे याच्यातही काही नियम आपल्याला समजून घ्यायचे. नियम फार महत्वाचे. ठीक आहे. रूल्स आर इम्पॉर्टंट इन ग्रामॅटिकल, इन ग्रामर. कारण ते जर समजा नियम कळलेले असले तर लिहून घेण्याची गरज नाही, त्यामुळे समजून घेणं गरजेचे आहे. बघा काय सांगितले, क्रिया अर्धी चालू अर्धी पूर्ण असते. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं अर्धी चालू, सचिनचे 50 रन काढून झाले आणि अजून सध्या तो खेळतोय, पण माझ्या 2 पोळ्या खाऊन झालेल्या आहेत, अजून माझं जेवण पोट भरलेले, मी अजून जेवतच आहे बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ती क्रिया काय अर्धी चालू आहे आणि अर्धी पूर्ण झालेली असते. त्याच्यानंतर दुसरं नेम काय, प्रथम कर्ता घेतात. करते तुम्हाला सांगितलं, कर्त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो आहे ना. कर्त्याला काय म्हणतो सब्जेक्ट. आय, वी, यू, ही, शी, इट, दे आर द सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, म्हणजे जो क्रिया करतो, जो काम करतो ते सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय घ्यायचं, या चालू पूर्ण वर्तमान काळात काय घ्यायचं, हॅज बीन किंवा हॅव बीनचा वापर करायचा. कशाचा वापर केला गेला पाहिजे, पूर्ण काळ म्हणल्याचं हॅज बीन किंवा हॅव बीन. ठीक आहे. हा वर्तमान काळ आहे म्हणून. जर भूतकाळ असता तर हॅड बीन आला असता, लक्षात ठेवा. मग हॅज बीन आणि हॅव बीन या सहाय्यकारी क्रियापदाचा
हेल्पिंग वर्बचा वापर या ठिकाणी आपला करायचा. त्यानंतर मुख्य क्रियापदास काय लावायचंय? आयएनजी लावायचं. कारण काय आहे ते? कंटिन्युअस टेन्स आहे. कारण चालू पूर्ण वर्तमान काळ आहे. पूर्ण पण झालेलं आहे, चालू पण आहे. व्हेन वी से द ऍक्टिव्हिटीज आर रनिंग, चालू आहे, खेळत आहे, त्यावेळेस समजून घ्यायचं क्रियापदाला वी हॅव टू यूज द आयएनजी टू वर्ब्स. क्रियापदाला मूळ वर्ब, ठीक आहे, जे आपलं मूळ जे क्रियापद असेल त्याला आयएनजीचा आपण वापर करायचा असतो. म्हणजे मुख्य क्रियापदास आयएनजी प्रत्यय त्या ठिकाणी आपण लावायचा. ओके, चला. मग त्यानंतर पुढे काय नियम काय सांगितले? जर वाक्यामध्ये जे कर्ता जे आहे, जे सब्जेक्ट आहे, ही, सी, इट, हे जर आला असेल, सुरुवातीला हे जर आला असेल, तर त्या ठिकाणी वाक्यात काय वापरायचंय? हॅज वापरायचं. जसे की ही हॅज बीन, सी हॅज बीन, इट हॅज बीन असं वापरलं गेलं. जर वाक्यात सुरुवातीला जर आय, वी, यू, दे हे जर आलं असेल तर काय वापरायचंय? हॅव बीन. हॅव बीन चा वापर करायचा आहे. जसे की आय हॅव बीन, वी हॅव बीन, यू हॅव बीन, दे हॅव बीन, ठीक आहे, असा वापर या ठिकाणी झाला पाहिजे, लक्षात ठेवायचं. चला, तर मग आपलं काय आहे या ठिकाणी जे आहे काही जे वाक्य आहेत या वाक्यानुसार आपल्याला समजून घ्यायचे. या ठिकाणी सुरुवातीला काय सांगितलं? यामध्ये अर्धी क्रिया चालू आहे, अर्धी पूर्ण झालेली. प्रथम कर्ता घ्यायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी आपण कर्ता घेतला, आय घेतलाय, इथं वी घेतलाय, इथं ही, इथं शी, इथं इट, यू, दे, आणि या ठिकाणी प्रत्यक्ष सचिन आहे, जो मास्टर ब्लास्टर आहे, सचिन तेंडुलकर. ओके, तर मग या ठिकाणी आय घेतलंय, आय आला असेल तर हॅव घ्यायचंय, वी आला असेल तर हॅव घ्यायचंय, ही आला असेल तर हॅज घ्यायचंय, सी आला असेल तर हॅज आहे, इट आला असेल तर हॅज आहे, यू असेल तर हॅव आहे, दे असेल तर हॅव आहे, नंतर प्रत्येक सचिन आहे त्या ठिकाणी हॅज या ठिकाणी घेतलेलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच काय घ्यायचं, मग या ठिकाणी करता सब्जेक्ट घेतला, त्याच्यानंतर काय वापरलं? आय हॅव बीन. जसं काय याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की हॅव बीनचा वापर करतात, आय हॅव बीन. त्यानंतर हे प्ले, प्ले काय म्हणजे खेळणे आहे. प्ले हा मूळ रूप आहे, त्याला काय वापरायला सांगितलं मी तुम्हाला? आयएनजी सांगितलं. या ठिकाणी आयएनजी कारण क्रिया कंटिन्युअस आहे, चालू आहे, ठीक आहे. मग क्रिकेट ही जे काही आपलं जे कर्म आहे, जे ऑब्जेक्ट आहे ते या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी मी काय आहे? खेळत आलेलो आहे, खेळून झालेलं आहे माझं, मी खेळत आलेलो आहे. We have been playing a cricket. We have been playing a cricket. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो आहे. He has been playing cricket. तो क्रिकेट खेळत आलेला आहे. She has been playing cricket. ती क्रिकेट खेळत आलेली आहे. It has been playing cricket. ते क्रिकेट खेळत आलेले आहे. You have been playing cricket. तू क्रिकेट खेळत आलेला आहे. They have been playing cricket. ते क्रिकेट खेळत आलेले आहे. त्यानंतर सचिन हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. सचिन क्रिकेट खेळत आलेला आहे. या स्वरूपामध्ये या ठिकाणी सुरुवातीला घ्यायचे सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन, क्रियापदाला लावायचे आयएनजी. कारण काय आहे? चालू पूर्ण वर्तमान काळ तो आहे. ओके, या ठिकाणी आपण दोन्हीही म्हणजे साध्या काळातलं दोन जे प्रकार आहेत पूर्ण आणि चालू पूर्ण हे या ठिकाणी आपण बघितलेले आहे. समजून घ्या, लिहून थांबायचं मग.